मी शिवाजी कांबळे SK न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात। पंढरपूर आषाढी वारीला जाण्यासाठी सत्संग व प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांसाठी मोफत बस यात्रा व भोजन सेवेचा श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ। अवघ्या महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा श्री विठुराया। महाराष्ट्रातून लाखो भाविक वारकरी वारीसाठी पंढरपूरला जात असतात। प्रत्येकालाच वाटते की जीवनामध्ये एकदा तरी वारी अनुभवावी, म्हणूनच लातूर येथील सत्संग प्रतिष्ठानच्या वतीनं पंढरपूर आषाढी वारीला जाण्यासाठी वारकऱ्यांसाठी मोफत बस यात्रा व भोजन सेवेचा शुभारंभ आज 16 जुलै रोजी सकाळी 10:30 वाजण्याच्या दरम्यान लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकामध्ये श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पाडण्यात आला। सत्संग प्रतिष्ठान लातूरच्या वतीने याही वर्षी आषाढी वारीला पंढरपूरला जाण्यासाठी वारकऱ्यांसाठी 31 मोफत बसेस सोडण्यात आल्या आहेत। सोबत जेवणाचे पाकिट व पाण्याची बॉटल, फराळाचे 2 लाडू व साबुदाण्याचा चिवडा मोफत बसने वारीला जाण्यासाठी प्रत्येक वारकऱ्यांना देण्यात आला आहे। यावेळी महिला पुरुष वारकऱ्यांनी विठुरायाचे भजन सादर केले। वैशालीताई देशमुख यांनी श्री विठुरायाचा महिमा सांगून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी राज्य परिवहन महामंडळाचे लातूर विभाग प्रमुख अश्वजित जानराव, मनपाचे माजी सभापती अशोक गोविंदपूरकर, सारिका देशमुख, दिलीप माने, सत्संग प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद पारिक, सचिव चंदू लड्ढा, कैलास राठी, कार्याध्यक्ष रमेशचंद्र भुतडा, उपाध्यक्ष दत्ता लोखंडे यांच्यासह प्रतिष्ठानचे पदाधिकारी, सदस्य व वारकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।